नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणास सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतात फिरायला आले. पाठीमागं गव्हाचं शेत दिसतंय का? भारी वाटते ना बघायला. तर आमच्या इथं संध्याकाळचं छान वाटतं म्हणून म्हटलं फिरूया जरा. दिवसभर काय नाही काय आपण उद्योग करत असतो, घरातली कामं असतात, अनेक गोष्टी असतात. म्हटलं जाऊया आपलं मेडशिंगीच्या झाडा. आणि मग हे बघा, आमचं मेडशिंगीचं झाड खूप जुनं आहे आणि खूप वर्षाचं, किती पिढ्या इथं झाल्या असतील. म्हणजे ह्या झाडांखाली हिंडल्या फिरल्या असतील, माहीत नाही क ते जुनं आहे. तर झाडाखाली मी आली आणि म्हटलं चला जरा शेतात चक्कर टाकून येऊ. समोर उसा, हे बघा असं वातावरण. आणि पुढं तिकडं हे आमचं घर आणि त्याच्यानं शेजारी हे आहे, गव्हाची शेती केली. तर मस्त वाटतं, दंगा नाही धुप्पा नाही, शांत रानात फिरायचं. पलीकडं रस्ता आहे, जवळच आहे इथून, परंतु इकडं छान वाटतं या ठिकाणी फिरायला यायला. आज गंमत भरपूर, म्हणजे बायकांनी इतकं डोकं चालवलेलं आज. बघा, वरण्याच्या शेंगा होत्या, हार्बर होता, म्हणजे जे काय आपल्याला भोगीला लागतं ते सगळं होतं. पण काय झालं, गंमत सांगते, बायकांनी छोट्या छोट्या पिशव्या शिवलेल्या, मी एक आणली त्याच्यातली पिशव्या शिवलेल्या ठेवल्या होत्या. किंवा असं वेगळं म्हणजे तिळगुळ देण्यासाठी काही असं कपड्याचं काय काय असं शिवून वगैरे विकायला ठेवलेलं. तर कल्पकता जोरात चालवलेली ना. ज्यांना जे कपडे शिवतात ना त्यांच्याकडे खूप कलात्मकता असते. माझी आई पण असंच काय शिवायची, कारण तिला कपडे शिवायची आवड होती. काय झालं मग, मी म्हटलं म्हणजे अलीकडच्या मुली किती हुशार आहेत बघा. जर घरात बसून, आता सासूबाई बाजारात निघाल्या भाजी वगैरे विकायला, तर त्या काय करतात, त्यांच्यासोबतच एका ठिकाणी एक बाबा बसले होते हे विकायला पिशव्या, छोट्या छोट्या मुलांच्या डब्याच्या वगैरे खूप आकर्षक शिवलेल्या. आणि मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही कसं काय आलाय? तर म्हटले आता मग मी हरभऱ्याची भाजी विकायला आलो. सुनबाई म्हटली या 4 पिशव्या विकल्या तर विकल्या. तर मोठी पिशवी 70 रुपयाला, म्हणजे 2 घेतल्या तर 120 रुपयाला, आणि छोटी पिशवी 50 रुपयाला. असं घरातले कापडांचा वापर करून, म्हणजे एकदम जुनी नव्हती, नवीन वगैरे असे कपडं, त्याला कपडे असे जोडलेले आणि खूप छान शिवलेले. म्हणजे बायकांना हल्ली असं वाटतं की आपल्याला काय नाही काय कल्पकता वापरून, आणि ह्यांच्या ह्याच्यामध्ये खरं तर सोशल मीडियाचा फार मोठा हात आहे. म्हणजे स्त्रिया बघतायत की बायका काय नाही काय करतात. आणि मला खूप भारी वाटलं. बऱ्याच ठिकाणी पिशव्यांचा मला स्टॉल दिसला. पुष्कळ दिवस मी बाजारला जाते, पण मला काय एवढं ते दिसलं नव्हतं. पण ह्या वेळेस बाकी मला सगळं ते बघायला मिळालं. आणखी काय काय बऱ्याच गोष्टी होत्या, मी काय जास्त थांबले नाही, ट्रॅफिक असतं. पण कल्पकता होती, म्हणजे एका नुसत्या भाजी संग नाही, त्याच्या साईडला काहीतरी मांडून ठेवलं होतं स्टॉल वगैरे. तर हे सगळं असं मला असं वाटतं की बचत गटाच्या माध्यमातून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतील, किंवा ह्याच्या माध्यमातून आपल्या इंस्टा, फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून. तर बरं वाटलं, म्हणजे काही ना काय करतायत. तर ज्यांना शिक्षणाची आवड आहे ते शिकतील. ज्यांना शिक्षणात काही सगळीच हुशार नसतात, काही कमी पण असतात, तर त्यांनी देखील आपल्याला आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्यासाठी ह्या गोष्टी नक्की करायला पाहिजेत. आता मी बोलत आले गव्हाच्या शेतात. किती सुंदर नजारा दिसतोय ते बघितला. अशा प्रकारे बघायला भारी वाटते. इकडे दिवस मावळतीला चालला आहे. हे बघा खाली पण लावली तर वाटतं. चला तर बाय बाय बाय. कसा वाटला आजचा हा व्लॉग थोडक्यात केलेला? फुल वॉच केल्याबद्दल धन्यवाद.